नमस्कार. मनाच्या या गुंतागुंतीच्या पण तितक्याच सुंदर जगाचा शोध घेणाऱ्या या खास चर्चेत आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी पाली ग्रंथांचा एक अभ्यासक आणि माझ्यासोबत आहेत आजच्या युगातील माइंडफुलनेसच्या एक साधक. आज आपण एका अशा प्राचीन कथेच्या गहिरेत जाणार आहोत जी केवळ ऐकण्यापुरती नाही तर ती आपल्याला जगण्याचा एक मार्ग दाखवते. ही गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्याची. हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो, बरोबर, पण खरंच एक क्षण थांबून प्रामाणिकपणे विचार केला तर उत्तर काय असेल? आपलं मन एका उन्हाळ माकडासारखं आहे, नाही का, जे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत उड्या मारत राहतं. कधी भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतं तर क्षणात भविष्यातल्या चिंतांमध्ये उडी मारतं. यालाच मंकी माइंड म्हणतात. आणि या मनाला काबूत ठेवणं हेच तर आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण यावर खरंच विजय मिळवता येतो का? चला तर मग आपल्या या आजच्या प्रवासाची रूपरेषा पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत अनियंत्रित मनाच्या एका दृश्यापासून. मग एका भिक्खूच्या मनातील भीती समजून घेऊ. त्यानंतर थेट बुद्धांनी काय उपदेश दिला ते पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्राचीन ज्ञान आजच्या आधुनिक जीवनात कसं वापरायचं हे प्रत्यक्ष उदाहरणांसह समजून घेऊ. चला आपण सगळे मिळून एक छोटासा प्रवास करूया. वर्तमानाला काही क्षणांसाठी विसरून जाऊया. कल्पना करा की आपण 2500 वर्ष मागे गेलो आहोत. प्राचीन भारतात श्रावस्तीजवळच्या जेतवन विहारात. हेच ते पवित्र ठिकाणे जिथे तथागत बुद्धांनी अनेकदा आपला प्रेशस धम्म लोकांना सांगितला आहे. दुपारची वेळ आहे. सूर्य अगदी तळपतोय. विहारातल्या दगडी पायवाटात चांगल्याच तापल्या आहेत. त्यावरून चालताना पायांना चटके बसतायत. हवेत एक प्रकारची स्तब्धता आहे जी केवळ बाहेरील नाही तर ती एका आंतरिक शांततेचं प्रतीक आहे. आजूबाजूला असलेल्या जाईच्या वेलींवरून येणारा तो मंद सुगंध, विहारात कुठेतरी जळणाऱ्या अगरबत्तीचा पवित्र दरवळ आणि नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे ओलसर झालेल्या मातीचा तो एक अनोखा सुगंध, हे सगळं मिळून एक असं अद्भुत वातावरण तयार करते जे मनाला आपोआपच शांततेकडे घेऊन जाते. आणि या वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेल्या भिक्खू संघाची एक सखोल अभेद्य शांतता पसरलेली आहे. जरा विचार करा, बाहेर इतकी शांतता आहे पण आपल्या मनाच्या आत किती कोलाहल सुरू असतो, नाही का? ही बाह्य शांतता आणि आपल्या मनातला तो आंतरिक गोंधळ, यातला जो फरक आहे ना, तोच आपल्या आजच्या कथेची पार्श्वभूमी आहे. तर ही कथा आहे मांतिक नावाच्या गावातली. या गोष्टीतून आपल्याला मनाच्या नियंत्रणाबद्दल एक खूप महत्त्वाचा धडा मिळणार आहे. कथेची सुरुवात होते 60 भिक्खूंच्या एका गटापासून. तर होतं काय की हे 60 भिक्खू बुद्धांकडून ध्यानाचा एक विषय घेऊन एका शांत योग्य जागेच्या शोधात निघतात. आणि त्यांचा हा शोध त्यांना मातिक गावात घेऊन येतो. तिथे मातिक माता नावाची एक श्रद्धाळू उपासिका त्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था करते. तिच्या या सेवेने भिक्खू खूप प्रसन्न होतात आणि कृतज्ञता म्हणून ती त्यांना ध्यान शिकवण्याची विनंती करते. तेव्हा ते भिक्खू तिला शरीराच्या 32 घटकांवर ध्यान करण्याची पद्धत शिकवतात. आणि इथेच कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. मातिक माता इतक्या एकाग्रतेने आणि इतक्या निष्ठेने सराव करते की ज्या भिक्खूंनी तिला शिकवलं होतं त्यांच्याही आधी तिला विपश्यनेचं ज्ञान प्राप्त होतं. इतकंच नाही तर तिला काही अद्भुत शक्तीही मिळतात. यावरून काय दिसतं तर निष्ठावान सरावाची शक्ती किती प्रचंड असू शकते. कधीकधी तर शिष्यही गुरूच्या पुढे जाऊ शकतो. आता काही काळानंतर एक दुसरा भिक्खू त्या गावात येतो. जेव्हा त्याला मातिक माताच्या या सिद्धींबद्दल कळतं तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र भीती घर करते. त्याला वाटतं, अरे देवा, मी तर अजून साधनेच्या मार्गावर खूप नवीन आहे. माझ्या मनात तर अजूनही अनेक अशुद्ध विचार येतात. आणि ही स्त्री तर लोकांची मनं वाचू शकते. ती माझे विचार ओळखेल आणि माझी तर फजितीच होईल. ही एक प्रकारची, ज्याला आपण आज म्हणतो ना, स्पिरिच्युअल इम्पॉस्टर सिंड्रोम, तशी भावना होती. म्हणजे आपण या मार्गासाठी योग्य नाही, ही भीती त्या भिक्खूच्या मनावर इतकी हावी होते की तो तिथून पळून जायचा निर्णय घेतो. तो थेट बुद्धांकडे परत येतो कारण त्याला खात्री असते की या समस्येवर केवळ बुद्धच काहीतरी उपाय सांगू शकतात. आणि मित्रांनो, हाच या कथेचा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे जिथे आपल्याला प्रत्यक्ष बुद्धांचा उपदेश ऐकायला मिळणार आहे. तो भिक्खू बुद्धांसमोर अगदी प्रामाणिकपणे आपली अडचण मांडतो. तो कबूल करतो की त्याला बाहेरील जगाची नाही तर स्वतःच्याच अनियंत्रित विचारांची भीती वाटते. ही कबुलीच त्याच्या मनातला संघर्ष किती तीव्र आहे हे दाखवते. तो परिस्थितीपासून नाही तर खरं तर तो स्वतःपासूनच पळत असतो. तेव्हा बुद्ध त्याला एक अत्यंत साधा
पण खूप खोल अर्थ असलेला सल्ला देतात. ते म्हणतात, भिक्खू, तू दुसरीकडे कुठेही जाऊ नकोस. तू फक्त एकाच गोष्टीवर लक्ष दे. तुझं मन, त्याला नियंत्रित कर. तुझ्या ध्यानाचा जो विषय आहे त्यावर मनाला स्थिर ठेव आणि इतर कोणत्याही विचाराकडे लक्ष देऊ नकोस. बघा, बुद्धांनी त्याला पळून जाण्याऐवजी समस्येच्या मुळाशी म्हणजे स्वतःच्याच मनाकडे पाहायला शिकवलं. आणि मग बुद्ध ही गाथा म्हणतात. आपण क्षणभर शांत होऊया आणि हे मूळ शब्द ऐकूया अगदी मनापासून. दुन्निग्गहस्य लघुनो यत्थकावनी पातिनो चित्तस्य दमथो साधू चित्तम दंतम सुखावहम. या गाथेचा काव्यात्मक अर्थ असा आहे, हे मन, ज्याला पकडणं, ज्याला काबूत ठेवणं अत्यंत कठीण आहे, जे अतिशय चपळ आणि हलकं आहे आणि आपल्या इच्छेनुसार कुठेही कधीही भरकटतं, अशा मनाला वश करणं, त्याला प्रशिक्षित करणं हेच कल्याणकारी आहे. कारण असं प्रशिक्षित, नियंत्रित केलेलं मनच खरं चिरस्थायी सुख घेऊन येतं. ह्या गाथेतले 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे चित्तस्य दमथो. दमथो म्हणजे केवळ मनाला दाबून टाकणं नाही. याचा खरा अर्थ आहे, एखाद्या जंगली घोड्याला जसं प्रेमाने आणि कौशल्याने शिकवून तयार केलं जातं तसं मनाला वश करणं. आणि दुसरा शब्द आहे सुखावहम. हे वरवरचं क्षणिक सुख नाहीये, हे ते खोल आंतरिक समाधान आहे जे मनाच्या स्थिरतेतून, मनाच्या शांतीतून मिळतं. वाह, किती सुंदर विचार आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की ह्या 2500 वर्षे जुन्या गाथेचा आणि या कथेचा आपल्या आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात काय उपयोग? चला, या प्राचीन ज्ञानाला आपण एका आधुनिक युजर मॅन्युअलमध्ये रूपांतरित करूया. या गाथेतून आपण मनाला प्रशिक्षित करण्याच्या 4 सोप्या पायऱ्या काढू शकतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी, मनाचा स्वभाव स्वीकारा. ते चंचल आहे हे मान्य करा, त्याच्याशी उगाच लढत बसू नका. दुसरी पायरी, आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी एक अँकर म्हणजे एक आधार निवडा. तो आपला श्वास असू शकतो, एखादं काम असू शकतं किंवा एखादा चांगला विचार. तिसरी पायरी, जेव्हा मन भरकटेल तेव्हा त्याला कठोरपणे नाही तर अत्यंत हळुवारपणे, अगदी प्रेमाने पुन्हा आपल्या त्या अँकरवर परत आणा. आणि चौथी पायरी, हा विश्वास ठेवा की या सरावाचं जे फळ आहे ते म्हणजे सुखावहम, खरं टिकणारं सुख. आता हे सगळं कदाचित थोडं अमूर्त वाटू शकतं, म्हणून ही तत्त्व आपल्या रोजच्या जीवनातल्या काही सामान्य परिस्थितीत कशी लागू करायची याची काही ठोस उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण घेऊया, आपल्या कामाच्या ठिकाणचं, ऑफिसमधलं. समजा एखादा सहकारी आहे जो सतत नकारात्मक बोलतो. त्याचा विचार मनात आला की आपला पूर्ण दिवस खराब जातो. इथेच चित्तस्य दम्मथो वापरायचा. म्हणजे काय, तर जेव्हा त्याचा विचार येईल तेव्हा त्याला ओळखून हळुवारपणे आपलं लक्ष परत आपल्या कामावर आणायचं. दुसरं, डिजिटल जग. दर 5 मिनिटांनी फोन तपासण्याची इच्छा होतेच, नाही का? ही इच्छा म्हणजे मनाचं भरकटणं. या इच्छेला ओळखा, स्वतःला दोष न देता आपलं लक्ष पुन्हा सुरू असलेल्या कामावर किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलण्यावर आणा. आणि तिसरं, नातेसंबंध. जवळच्या व्यक्तीबद्दल मनात राग किंवा चीड आली तर त्या विचारांच्या मागे वाहत जाऊ नका. एक क्षण थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या व्यक्तीबद्दलची एखादी चांगली आठवण किंवा प्रेमळ भावना मनात आणण्याचा प्रयत्न करा. ऐकणाऱ्या सर्वांसाठी एक छोटासा प्रयोग आहे. पुढच्या 24 तासांसाठी कोणतंही एक साधं काम निवडा. समजा चहा पिणे. जेव्हा चहा पियाल तेव्हा फक्त आणि फक्त चहा प्या. त्याचा रंग, त्याची चव, त्याचा सुगंध फक्त अनुभवा. या दरम्यान मनात 100 विचार येतील. जेव्हाही लक्षात येईल की मन भटकलं आहे तेव्हा स्वतःला न रागवता मनातल्या मनात म्हणा, ठीक आहे, परत येत आहे, आणि आपलं लक्ष पुन्हा चहाच्या कपावर आणा. हाच सरावाचा खरा पाया आहे. तर आजच्या या चर्चेचा समारोप आपण याच प्रश्नाने करूया. आज असा कोणता एक विचार आहे, कोणती एक चिंता आहे जी मनात वारंवार येते आणि अस्वस्थ करते? आज त्या विचाराला हळुवारपणे बाजूला सारून आपल्या मनाला स्थिरतेकडे, शांतीकडे परत आणण्याचा प्रयत्न आपण करणार का? कारण नेहमी लक्षात ठेवा, चित्तन दंतम सुखावहम, प्रशिक्षित मनच खरंच सुख घेऊन येतं.